10 लाखाच्या घराबद्दल जी काय माहिती आपल्याकडं आहे ती संपूर्ण माहिती आपल्यासाठी आपण इथं सादर करणार आहे. बघा मंडळी, भरपूर लोक व्हिडिओ दाखवतात, प्रॉपर्टीची माहिती देत नाही, नीट नुसते व्हिडिओ दाखवतात. पण आपण इथं येऊन संपूर्ण डिटेल तुमच्यासाठी व्हिडिओ मध्ये देतो, पण लोक काही बघत नाही. पण असं करू नका. बघा, हे 10 लाखाचे घर आहे. पुण्यामध्ये कुठं आहे आणि कुठल्या लोकेशनला आहे, किती स्क्वेअर फीट आहे, लोन होणार का नाही, कॅश किती द्यायला लागणार आहे, हप्ता किती असणार आहे, कुठल्या बँकेचा लोन असणार आहे. बघा मंडळी, सर्वांना पुण्यामध्ये घर पाहिजे. कुठला पण एरिया चालू शकतो, पण पुण्यामध्ये पाहिजे, लांब नाही जायचंय. तर त्यामुळं तुम्हाला हा जो व्हिडिओ असणार आहे, हे संपूर्ण या घराचा व्हिडिओ बघायचं. संपूर्ण डिटेल माहिती आपण इथंच घ्यायला पाहिजे, कारण की नंबर दिलेला आहे. पण त्या नंबर वरती तुम्हाला माहिती तरी पाहिजे, हा घरचा लोकेशन कुठं आहे, हे घर कुठल्या एरियामध्ये आहे, कसं काय ऑपरेटरला कळणार आहे. तुम्ही ज्यांच्या बरोबर बोलणार आहे, नुसतं 10 लाखाचं, 10 लाखाच्या कितीतरी प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनल वरती येऊन गेलेल्या आहे. पण ही 10 लाखाची प्रॉपर्टी कुठं असणार, काय असणार, नेमकं किती मध्ये असणार, ओके, लोन होणार का नाही, तर त्यासाठी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ बघा प्लीज संपूर्ण. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. रिअल इस्टेट हे चॅनल आहे, पण आपण एजंट ब्रोकर नाही मंडळी. आपण जे येतो इथं तुमच्यासाठी डायरेक्टली मालकाकडून, ओनर कडून प्रॉपर्टी घेऊन येतो. नंबर वगैरे सगळं दिलेलं असतं. पण आजची ही प्रॉपर्टी जी आहे, काय रेटची होणार आहे, कुठला लोकेशन असणार आहे, बसूनच माहिती देणार आहे. मी काही व्हिडिओ दाखवत बसणार नाही दुसऱ्यांसारखं. माहिती इम्पॉर्टंट असते मंडळी, आणि हा घर पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण की हे जे स्टार्टिंगला बजेट बोललं किंवा बोर्ड मध्ये लावलं, टायटल मध्ये लिहिलेलं आहे, अहो टायटल मध्ये 2 रुपयाचा सुद्धा लिहू शकतो मी, 4 रुपयाचा पण लिहू शकतो. त्याला काही अर्थ आहे का? अहो आपण दुसऱ्या वेबसाईट सारखी ऍड करत नाही. इथं तुम्ही बघू शकता, जिवंत माणूस तुमच्या समोर होतो, तुमच्या समोर येऊन संपूर्ण डिटेल माहिती विस्तारितपणे प्रॉपर्टीची सांगत असतो. पण आपण काय करतो, आपण बघतो नुसतं बसलेला माणूस. अहो बसलेला माणसाकडून तुम्ही माहिती घेऊ शकतात, कारण की मी प्रॉपर रिअल इस्टेटचाच घराचा जागेचा काम करतो. गेल्या 30 ते 35 वर्षाचा मला अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. त्याच्याच बळावर, त्याच्याच दमावर मी हे करत असतो. असं नाही की काही करून टाइमपास करून 4 दिवस झाले आपण हे व्हिडिओ चालू केलं, आता आता हे चॅनल चालू केलं. पण आपण काम जे करत होतो गेल्या 35 वर्ष, 30 ते 35 वर्ष लागलेल्या या रिअल इस्टेट पुण्याच्या चप्पा चप्पा एरियाची माहिती, जानकारी आपल्याकडं असती मंडळी. तुम्ही जे बघत असाल, कात्रजला बघत असाल, हिंजेवाडीला बघत असाल, किंवा नगर रोडला, किंवा पुणे सोलापूर रोडला, किंवा पुणे सातारा रोडला, तर थांबा. काय माहिती का, आपल्या माइंड मध्ये असं बसलेलं आहे की 10 ते 12 लाखाला मोठे घर आपल्याला भेटणार. अरे कसं काय, लोकवस्तीमध्ये एवढं स्वस्त घर देणार कोण? सगळं सांगतो मी, सगळी माहिती देतो. पण मंडळी, एक 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 थोडस एक बोलायचं मला, एक थोडस एक प्लीज एक फेवर करा मला, आणि मला सांगून द्या की तुम्ही कुठल्या शहरातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून मला बघतात, किंवा पुण्यातून बघतात, किंवा विदेशातून बघत असाल, परदेशातून म्हणजे भारताच्या बाहेरून, तर मला ते सांगा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला मराठीमध्ये आवडणार का हिंदीमध्ये आवडणार, पुढं बघा मी चेक करणार. ज्यांचे जास्त कमेंट आले की मराठीमध्ये बनवा किंवा हिंदीमध्ये बनवा, तर मी त्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवणार आहे पुढचा. मंडळी, एक विश्वास ठेवा, एक भरोसा ठेवा. पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज नुसता रिअल इस्टेटचा असा चॅनल नाही आहे. ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण डिटेल देत राहतो. वकील येतात, कंस्ट्रक्शन करणारे बिल्डर येतात, ऑडियन्स असते, पब्लिकच्या मध्ये जाऊन आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतो, त्यांची इच्छा जाणून घेतो.
ऑडियन्सची इच्छा असती की आम्हाला 10च्या 12 लाखामध्ये द्या, पण तुम्ही स्वतः राहता, तुम्ही स्वतःच जे घर असणार आहे ते कितीला विकणार आहे पुण्यामधलं? सांगा मला. अहो बोलायला गेलं तर लोक काही बोलणार रेट, पण आणि व्हिडिओ मध्ये भरपूर लोक काही जाहिरात दाखवणार, काय बोलायचं आणि काय नाही करावं विचार तेच येत नाही मनामध्ये. पण मंडळी घाबरायचं कारण नाही. पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुम्हाला गाईड केला जातो, संपूर्ण सांगतो आपण. आणि सांगायला बसलं तर आपल्याकडं पुणे नगर रोडला, हा पुणे नगर रोड आलं आता लक्षामध्ये. आणि पुणे नगर रोडचा आपण व्हिडिओ केला होता. व्हिडिओ गॅलरीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. तो प्लॉट संपूर्ण कव्हरेज केला होता आणि तो प्लॉट संपूर्ण दाखवला आपण. आणि त्या प्लॉटचे, हा प्लॉट जो आहे हायवे पासून एक 3 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि प्लॉटचे जे रेट आहे फक्त 4,30,000 रुपये. आता हे 30,000 जे आहे, बघा 30,000 जे आहे, खरेदी खत, 7/12, संमतीपत्र, सर्च रिपोर्ट, 8चा उतारा, हे जे पैसे आपल्याला द्यायला लागणार आहे. बरोबर ना मंडळी? बरेचसे आता आपल्याकडे पण बरेचसे लोक येतात, त्यांना जागा विकायची, ज्यांना घर विकायचंय, बरोबर ना? चला घराचं राहू दे, आपण जागा विकायला आपल्या ऑफिस मध्ये येतात. आणि बरेचसे लोक म्हणतात आमच्याकडे समदे पेपर आहे, बरोबर ना? समदे पेपर आहे, पण त्यांचे पेपर चेक केलं तर त्यांना ताबा दिलेला दिसत नाही. ताबा दिसत नाही की तुम्ही तिकडं घर बनवू शकतात. संमती पत्र सुद्धा दिसत नाही तिथं की तुम्हाला संमती आहे, तुमचा हप्ता फिटल्यानंतर तुम्ही तुमचं घर विकू शकतात, बरोबर ना? भरपूर अशा गोष्टी असतात. पण या असे जे आहे संमती पत्र, ताबा, हे काय लोकांच्या पेपरामध्ये काही दिसत नाही. ओके, नमूद केलेलं दिसत नाही. तर मंडळी, तुम्ही पण तुमची जागा असन, बरोबर ना, पुण्यामध्ये तुम्ही घेतलेला असन इन्व्हेस्टमेंट करून, तर त्याचा 7/12, खरेदी खत, ताबा, संमती पत्र, सर्च रिपोर्ट, हे सगळं कृपया करून प्लीज चेक करून घ्या. कवा नसलं तर हे एव्हिडन्स बनवून घ्या, डॉक्युमेंटेशन बनवून घ्या. कारण की काय होतं माहिती का, वेळ निघून जातो. 20 वर्ष होतात, 30 वर्ष होतात, ते पेपर ठेवून ठेवून. आता नेमकं 20 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये आपल्याला ती गोष्ट कळती की ताब्याचा पेपर नाहीये, ताब्याचा पेपर नाहीये, संमती पेपर नाही आपल्याकडं. होऊन जातो लफडा, लफडा होऊन जातो त्याच्यामध्ये. पण असं करू नका, चेक करून घ्या. हा, ही जी जागा जी आहे 4,30,000ची जागा आहे, घराचा विषय आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. इथपर्यंत आले तर अजून थोडं ऐकून जावा. नंबर दिलेला आहे, कॉल करू नका, व्हॉट्सअपचा मेसेज करा तुम्ही. तो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. थोडस, फक्त थोडस ऐकून जावा पुढचा. जास्त लांब नाही करणार आहे मी व्हिडिओ. आता लांब करायला गेलं तर नाही, बोलत बोलत काय होतं माहिती का, लांब होऊन जातो. मला लांब नाही करायचा आहे. ओके. तर मंडळी, काय माहिती का, मेन इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला घरासाठी जागा पाहिजे. आता जागा जी आहे पुण्यामध्ये राहिली का? नाही राहिलेली. प्रॉब्लेमच तो आहे, बरोबर ना? विषयावरून भटकत नाही मी, त्या घराबद्दल सांगणार आहे. ओके मंडळी, जागा पुण्यामध्ये नाही राहिलेली. आणि लोकांना जे पण येतात, ज्यांच्याकडं 20 लाख रुपये, 30 लाख रुपये असतात, आणि ज्यांनी जुनं घर विकलेलं, त्यांची इच्छा ही असते की कमीत कमी 1,000 स्क्वेअर फीटची जागा असावी, प्लॉट असावं. माझी पण स्वतःची इच्छा ही असणार की माझ्या एरियामध्ये भेटली अशी जागा, 1,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट, तर किती भारी होणार आहे. मी संपूर्ण जोर लावून टाकणार ते खरेदी करायला. पण राव, राहिली नाही. ज्यांच्याकडं आहे पुण्यामध्ये, जवळपास एरिया म्हणजे पुण्यामध्ये तुमच्या घराच्या जवळपास एरियामध्ये, ते फार करोडो रुपये बोलू राहिलेले आहे. तर ह्या करोडो मध्ये तुम्ही ती जागा घेऊ शकणार का? सांगा मला. विचार करा तुम्ही. नाही मंडळी, नाही नाही, आपण घेऊ शकत नाही. पण कशाला तिकडं मारायचं गर्दीमध्ये, कशाला झोपडपट्टीमध्ये मारायचं? अहो या इथं, मी तुम्हाला यवतला फक्त 12 लाखामध्ये, हे 10 लाखाचं सोडून टाका. चला, आपण पुणे स्टेशनहून 43 किलोमीटर अंतरावर यवतला पोहोचलेले. बरं, नगर रोडला बरेचसे प्लॉट आहेत, त्यासाठी पण तुम्ही संपर्क साधू शकतात. आपण यवतला जे आहे तुम्हाला इकडं 8 लाखामध्ये एने प्लॉट देऊ शकतो, 14 लाखामध्ये एकदम भारी प्लॉट एने, 14 लाखामध्ये
देऊ शकतो. आर झोनचा प्लॉट जो आहे फक्त 6 लाखामध्ये एकदम जे सोसायटी आहे किंवा लोकवस्ती आहे किंवा यवतचा रेल्वे स्टेशन आहे, ओके, त्याच्या बाजूला असणार आहे. बरं, हे एने जे प्लॉट जे आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे, यवत रेल्वे स्टेशन, पुणे स्टेशन नाही, ओके, यवत रेल्वे स्टेशनच्या बिलकुल बाजूला आहे. आता हे 12 लाखाचं घर जो आहे ना, 1,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट भेटणार आहे. हायवे पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. यवत मध्ये आहे, यवत मध्ये. आता तुम्ही बोलणार की 43 किलोमीटर का जायचं, तिकडं काय असणार करावं? अहो मंडळी, तिकडं इंटरनॅशनल शाळा आहे, कॉलेजेस आहे, ओके. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात प्रथम पुणे आपला विद्येचा माहेरघर आहे, हे डोक्यामध्ये बसवा. आज पुण्यामध्ये कुठला पण खेडेगाव असू द्या, तिकडं इंग्लिश मीडियम शाळा आहे, कॉलेज आहे, हे पहिलं आहे, ओके. मग हॉस्पिटल आहे, बघा, हॉस्पिटल आहे, मजबूत एकदम जबरदस्त मोठमोठे यंत्र त्या हॉस्पिटल मध्ये आहे. तर मग काळजी करण्याचं काय काम आहे? टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही, डोक्याला एकदम शांत ठेवायचं आणि यायचं इकडं डायरेक्ट 12 लाखाचा घराचा बुकिंगला. बरं, मी हे सांगितलंच नाही की किती डाऊन पेमेंट, हप्ता कितीचा, सगळं सांगू तुम्हाला. बघा, हे 12 लाखाचा इंडिपेंडेंट रो हाऊस सारखा असणार आहे. जागा असणार आहे 1,000 स्क्वेअर फीटची, ओके. बांधकाम असणार आहे 400 स्क्वेअर फीटचा. आता बघा, 12 लाख एवढं लोकांकडे नसतात, तर त्यांच्यासाठी प्लॅन केलेला आहे, मी प्लॅन बनवलेले. तुम्ही जे 12 मधले 6 डाऊन पेमेंट करा, 6चा जो आहे ईएमआय हप्ता असणार आहे. आता तो किती असणार आहे, तुम्ही येऊन तिकडे बोलू शकतात की किती 2 वर्षाचा असणार आहे, 3 वर्षाचा असणार आहे, तर तुम्ही तिकडे बोलू शकतात. हा, या प्लॉटचे वैशिष्ट्य पण सांगतो मी तुम्हाला. पण आधी हे प्लॉट जे आहे, हे बघा, 16 एकर मध्ये 16 एकरचा एरिया लाभलेला आहे. आता हे नुसतं प्लॉट पण घ्यायचं असलं ना, 480चा रेट आहे, 5,80,000चा रेट आहे. 2 लेवलचे प्लॉट आहे, फ्रंटचा आहे आणि बॅकचा आहे. जास्त बॅक नाही, कारण की 3,80,000 वाले प्लॉट संपलेले आहे. हे एकदम फ्रंट मध्ये 480 मध्ये, ओके. आणि बघायला गेलं, बघा मंडळी, विचार नुसते करत नका बसा, इकडं अंमलात आणा. कारण की हे 4 लाखचे पण बुकिंग झालेले, आता लवकरच तिथं 12 लाखाच्या घरांचे काम होणार आहे. पण 12 लाखाचा का बजेट करतात तुम्ही, मला सांगा. अहो, इथं तुम्ही झोपडपट्टीमध्ये 20-30 लाख देऊ राहिलेले, तर इथं खर्च करू शकत नाही का? 12चा नका करा. बघा, 1500च्या हिशोबामध्ये तुम्हाला स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये बांधकाम करून देणार आहे. हे 1400 पण होऊ शकतो, पण 1500 स्टँडर्ड आहे बांधकामाचा. अहो, लोक 1600 मध्ये पण करतात, बरोबर ना? पण क्वालिटी असते, आतमधलं मटेरियलची सगळी क्वालिटी असते. आरसी बांधकाम एकच असतो, चांगल्या दर्जाचाच असणार, तो 14चा करा किंवा 16चा करा, हे एकदम डॉट आहे. पण आतमध्ये जे लागणार आहे, तर मटेरियल वगैरे दुसरं, नळाची फिटिंग आहे, वायरीची फिटिंग आहे, भरपूर असे टाइल्स वगैरे आहे, ओके. मंडळी, हे डिस्कस आपण 12 लाखाच्या घराचं करतो, ओके. बरं, आता मेन इम्पॉर्टंट तुम्हाला हे कळालं, हप्ता काय असणार, डाऊन पेमेंट काय असणार, ओके. 12 लाखाचा यवत मध्ये 1 किलोमीटर हायवेच्या बाजूला, बरोबर. आता प्लॉटचे वैशिष्ट्य काय आहे माहिती तुम्हाला? प्लॉट जे आहे हायवे पासून 1 किलोमीटर आहे. प्लॉट मध्ये 55 फुटाचा रस्ता दिलेला आहे. प्लॉट मध्ये 30 फुटाचा आतमधला रस्ता आहे. प्लॉट मध्ये 16 फुटाचा तुमच्या दारासमोरचा रस्ता आहे. प्लॉट मध्ये प्रत्येक प्लॉटला एक एक नळाचे कनेक्शन दिलेले. अहो, प्लॉट मध्ये विहीर, 2-2 विहीर आहे. आणि प्लॉट मध्ये तुमच्यासाठी मुलांसाठी गार्डन आहे आणि वयस्करांसाठी पण गार्डन दिलेलं आहे. आणि लग्नाचा हॉल सुद्धा तिथं भेटणार आहे आपल्याला, मोठे लग्न मंगल कार्यालय. अहो, लग्न मंगल कार्यालयाचं नाव आहे, पण तिथं तुम्ही मीटिंग करू शकतात, बर्थडे साजरा करू शकतात. एवढं चांगलं सुंदर 16 एकरचं आहे. आणि 16 एकर नाही नुसतं, अहो, हे 50 एकर पर्यंत सुद्धा जाणार आहे. मंडळी, विश्वास करा, भरोसा करा. हे जेवढी प्रॉपर्टी तुमच्यासाठी मी म्हटलेले आहे ना, हा, हे प्लॉट झाले, एने झाले, भरपूर गोष्टी आज डिस्कस केलेली. अहो, विश्वास ठेवा, भरोसा ठेवा, कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी नेहमी सत्य खरी माहिती देतो. हे नाही
की ते बोर्ड दाखवलं किंवा टायटल मध्ये बोललं. मंडळी, विश्वास ठेवा, तुमचे 2 पैसे वाचले पाहिजे आणि स्वातंत्र्य सुंदर वातावरणामध्ये तुमचं रो हाऊस इंडिपेंडेंट घर व्हायलाच पाहिजे. तर त्यासाठी बघा, आज नाही तर उद्या तुम्हाला जरूरत पडणारच आहे घराची. तर आपले हे चॅनल रिअल इस्टेटचे माहितीचेच असते, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबून घ्या. भेटू आपण पुन्हा या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. मी कासिम शेख. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.